परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी महाराष्ट्र ब्राह्मण संघटनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्री अतुल सावे यांच्या बजरंग चौक येथील संपर्क कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। येत्या 15 दिवसांमध्ये जर आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले नाही तर ब्राह्मण समाज यापेक्षा देखील उग्र आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी ब्राह्मण संघटनेने दिला आहे। ब्राह्मण समाजाने मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये जालन्यामध्ये उपोषण केलं होतं। त्यांनी मागणी केली होती की आमचं महामंडळ विविध अजून त्यांच्या मागण्या होत्या त्याच्यावरती उपोषण केलं। त्याकरता आम्ही त्याचं उपोषण त्यांना सोडायला विनंती केली होती। त्यांनी आमचा मान ठेवून उपोषण सोडलंही। त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनाच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये हा निर्णय ऑलरेडी झाला की जे परशुराम महामंडळ स्थापन करायचं तो करायचा निर्णय झालेला आहे। शब्द मीटिंग पण आहे आणि नक्कीच आम्ही लवकरात कंपनी रजिस्ट्रारमध्ये त्याचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून तो जरी माझ्या ओबीसी डिपार्टमेंटमध्ये येत नसला तरी मी नियोजनच्या पाठपुरावा करून तिकडून तो महामंडळ स्थापन करण्याकरता प्रयत्न